तमिळनाडूचे मुख्यमंत्री जयललिता यांना चेन्नईतल्या अपोलो रुग्णालयात दाखल करून जवळपास 20 दिवस होतात. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे, पण आता प्रकृती अस्वस्थ असल्यानं जयललितांकडे असणारी सर्व खाती माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान अर्थमंत्री ओ पनीरसेल्वम यांच्याकडे देण्यात आली. त्याचप्रमाणे जोपर्यंत जयललिता रुग्णालयातून बाहेर येत नाहीत तोवर कॅबिनेटची बैठक बोलावण्याचे अधिकारही पनीरसेल्वम यांच्याकडे सोपवण्यात आले. तमिळनाडूच्या राज्यपालांनी याविषयी माहितीपत्रक जारी केले. जयललितांच्या प्रकृतीबद्दल जोरदार तर्कवितर्क सुरू असल्याने या निर्णयाला अत्यंत महत्त्व प्राप्त झालं आहे. पुन्हा राज्याकडे वळूयात. पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी भगवानगडाच्या पायथ्याशी केलेल्या भाषणावरून जोरदार वाद पेटला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आता जानकरांच्या विरोधात आक्रमक झाले. जानकरांनी मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांचा अपमान केलाय, त्यामुळे त्यांना बडतर्फ करण्यात यावं अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी केली. या संदर्भात राज्यपालांकडे तक्रार करणार असल्याचे धनंजय मुंडेंनी झी 24 तासशी बोलताना सांगितलं. तर वैचारिक मतभेद असू शकतात, पण अशा शब्दात टीका करणं गैर आहे असं मत अजित पवार यांनी व्यक्त केलं. विनाशकाले विपरीत बुद्धी असा टोलाही अजित पवारांनी हाणलाय. जानकरांनी मुख्यमंत्र्याचा तर राज्याचा अपमान केलाच, पण विधिमंडळाच्या वरिष्ठ सभागृहाचा सुद्धा या ठिकाणी अतिशय घाणेरड्या शब्दात या ठिकाणी अपमान केला. म्हणून आमची प्रमुख मागणी या ठिकाणी असेल, 14 तारखेला आमच्या पक्षाच्या सर्व नेतृत्वाची एकत्रित बैठक होणार आहे. त्या बैठकीमध्ये मी हा स्वतः विषय मांडणार आहे की या ठिकाणी विधान परिषदेचा अपमान जर एका मंत्र्याकडून होत असेल तर आम्ही राज्यपालाकडे जाऊन त्या मंत्र्यांची बडतर्फीची मागणी करायला पाहिजे आणि मी त्याची परवानगी 14 तारखेला नक्कीच या ठिकाणी आमच्या पक्ष नेतृत्वाकडून घेणार आहे. मी कधी भाषण करताना तारतम्य ठेवून भाषण करतो. कुणी काय भाषण करावं, माझ्याबद्दल तर ह्या मंत्रिमंडळातले मंत्री इतकी घाणेरडी भाषा वापरतात की विनाशकाले विपरीत बुद्धी एवढंच त्याच्याबद्दल आपण म्हणू शकतो. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.